नमस्कार। आज आपण अगदी झटपट होणारे पौष्टिक, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असे नाचणीचे घावणे करणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। बाजारात जे पीठ मिळतं तेच मी इथे वापरलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान असं बाइंडिंग येतं। तुम्हाला जर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घावण्यासाठीचं मिश्रण सरसरीत असं तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं पीठ घाल त्यानुसार तुम्हाला पाणी लागणार आहे। हे पहा, एका वेळेस खूप जास्त पाणी घालायचं नाही। अंदाजाने आपल्याला थोडं थोडं करून सरसरीत असं हे मिश्रण तयार करायचं आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही। इथे आपण 1 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं। त्यासाठी मला साधारण इथे 5 मोठ्या वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे। अंदाजे लागलेला आहे। तुम्ही जितकं पीठ घ्याल त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर थोडं थोडं पाणी घालून छान असं सरसरीत असं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। हे पहा, इतपत याची कन्सिस्टन्सी असायला हवी। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही। तर आता आपलं हे घावण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। इथे मी भिडाचा तवा तापत ठेवलेला आहे। तुम्ही ह्याऐवजी नॉनस्टिकचा तवासुद्धा वापरू शकता। थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पळीने किंवा पेल्याने, वाटीने असं हे पीठ आपल्याला तव्यावर सोडायचं आहे। तवा छान आधी तापवून घ्यायचा आणि नंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे। छान अशी जाळी आलेली आहे। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि मी झाकण काढलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला जाळी आलेली आहे। आता काय करायचं, ह्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आणि 1 मिनिटासाठी आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने हे व्यवस्थित शेकलं जाईल। 1 मिनिटानंतर छान असं तुम्ही पाहू शकता आपलं अगदी पातळ, मऊ, लुसलुशीत असं हे घावण तयार झालेलं आहे। नाचणी ही नेहमीच शरीराला खूप थंडावा देते आणि नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोह याचं प्रमाण खूप असतं। जर डायबिटीस असेल तर डायबिटीसच्या पेशंटसाठी हा अगदी उत्तम नाश्ता आहे। मुलांनासुद्धा खोबऱ्याच्या चटणीसोबत टिफिनमध्ये दिलं तरीसुद्धा मुलं अगदी आवडीने खातात। तर हे पहा, आपलं दुसरं घावणसुद्धा असं झालेलं आहे। अगदी झटपट होतात, जरासुद्धा वेळ लागत नाही। सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान असा हा पर्याय आहे। तर असेच मी हे सगळे घावणे करून घेतले। इथे मी हे चहासोबत खाणार आहे। तुम्ही चहासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता। खूप मस्त लागतात। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। धन्यवाद।